तळागाळातील माणसाला, समाजातील काही विविध घटकांना न्यायालयाची पायरी का चढावी याकरिता भीती वाटते। पण ही पायरी चढताना कुठेतरी त्यांना न्यायालयीन प्रक्रियेची जाण असली पाहिजे। याकरिता पनीरसेल्वम ज्युनियर असोसिएट आणि डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनतर्फे काही कॅम्प लावल्या जाते दर महिन्याला। तर या 27 तारखेला कॅम्प आहे, त्याकरिता आपल्याबरोबर बोला। या कॅम्पचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो लोकांना? कायदा अशी गोष्ट आहे जी सर्व लोकांना माहिती असली पाहिजे असं मला वाटते। लीगल एड कॅम्प या कॅम्पनुसार आम्ही जी जानकारी लोकांना देतो, जसं एखादा गरजू व्यक्ती असला त्याला माहिती असते की मला न्याय पाहिजे, न्याय देण्याची प्रक्रिया हे कोर्टातून होते, पण त्याला न्याय कसं मिळालं पाहिजे याबद्दल आणि कोणत्या कायद्याअंतर्गत त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची रेमेडी काय आहे, लीगल रेमेडी काय आहे ही त्याला ज्ञान नसते। ती ज्ञान देतो आम्ही वकील लोक। तर या लीगल एड कॅम्पमध्ये असे लोक येतात ज्यांना कायद्याचं ज्ञान नसते आणि ते पीडित असतात, त्यांना न्याय हवा असतो। या न्याय देण्याच्या प्रक्रियेत त्यांना कशाप्रकारे वकिलांची मदत होऊ शकते आणि कशाप्रकारे त्यांना न्याय मिळू शकते याकरिता आम्ही लीगल एड कॅम्प ऑर्गनाईज करतो आणि त्यांची मदत करतो। यामध्ये लीगल एड कॅम्पमध्ये सर्वात जास्त मदत त्या लोकांची, वंचित जे शोषित लोक आहेत, जे वकिलांचा पैसा शोषू नाही शकत किंवा वकिलांची फीस ते सहन करू नाही शकत, जे गरीब तबक्याचे लोक असतात, जे कधीकधी कोर्टात यासाठी आपलं पाऊल टाकत नाही की कोर्टाचा खर्च खूप महाग होऊन जातो, तर त्याकरिता ते कोर्टात कधी दरवाजा, जे त्यांना अधिकार आहे, जे संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे, न्याय त्यांना मिळाला पाहिजे, या न्याय मिळाल्यासाठी त्यांना जो अधिकार संविधानाने दिला आहे ते कधीकधी आर्थिक परिस्थितीमुळे कोर्टाच्या दरवाजात येत नाही आणि न्यायापासून वंचित होतात। तर या लीगल एडच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो, त्यांच्या न्यायासाठी त्यांना उत्साहित करतो आणि त्यांना या न्यायाबद्दल बोलण्याची, त्या न्यायाबद्दल त्यांना कसं काय न्याय मिळू शकते याबद्दल त्यांना माहिती देत असतो। मॅडम, मला इतकं सांगा, एक कुठल्या प्रकारचे असे या कॅम्पमध्ये लोक येतात आणि त्यांना तुम्ही त्या प्रकारचा सल्ला देता? बघा, ग्रामीण क्षेत्रातले जे लोक असतात त्यांना या गोष्टीचा अनुभवच नसतो की हे नेमकं असतं काय। आपण डिस्ट्रिक्ट कोर्टात जायचं, फॅमिली कोर्टात जायचं, कुठं जायचं याचे नॉलेजच मुळीच नसतो। पण जेव्हा या कॅम्प जे अटेंड करतात त्यावेळेला त्यांचे बरेच बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतात की कोणता प्रॉब्लेम कुठे सॉल्व्ह होईल, आणि ह्या सगळ्या गोष्टी या कॅम्पमध्ये सांगितल्या जाते। सोबत आपण मुलांना पण इथे इन्व्हॉल्व केलेलं आहे। मुलांचे पण बरेच इश्यूज असतात, त्यांना पण या छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे। गुड टच, बॅड टच ह्या सगळ्या गोष्टी शाळकरी मुलांना शिकवलं जातं, पण या कॅम्पमध्ये हे सुद्धा सांगितलं जाईल आणि ते एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन थ्रू पण केलेलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मुलं हे सगळं अटेंड करू शकतील। सर, किती असे लोक आतापर्यंत येऊन गेले असं तुम्हाला वाटते? म्हणजे दर महिन्याला तुम्ही जे कॅम्प घेता? ह्या कॅम्पमध्ये बरेचसे लोक येऊन गेले आणि ह्या कॅम्पमध्ये सर्व लोकांना फायदा होतो, कारण की त्यांना कानूनविषयी जे माहिती मिळते आणि काही लोकांना बऱ्याचशा गोष्टी कानूनविषयी माहिती नसतात, लेकिन कॅम्पद्वारे त्यांना भरपूर माहिती मिळते आणि माहिती मिळून ते एक चांगला एक वकील करून आणि ते आपला न्याय मिळवू शकतात। अपने प्रभाकरन है पनीरसेल्वम सर। प्रभाकर जी, आप ये बताइए कि इसमें गेस्ट आप बुलाते हो हर महीने, तो इस बार कौन गेस्ट आने वाले? Actually, this is our 5th camp. Already Pannirselvam Juniors Associate conducted 4 camps, one at Avade Babu Chowk and second at Manewada, third at Bhopal, fourth at Jaripatka, and for the 5th camp, Sri Amitesh Kumar IPS, Commissioner of Police Nagpur City, he said I am coming. He promised us to inaugurate our camp, and now this camp is supported by DBA. And already with the patronage of Sri J.P. Pandey, Secretary District Legal Aid Authority, and Kamal Satuja sir, President DBA, Nitin Deshmukh sir, Secretary DBA, and with senior advocates are there. 26 नोव्हेंबरला संविधान दिवस आहे, त्या उपलक्षाने 27 तारखेला सकाळी 10 वाजतापासून तर 3 वाजेपर्यंत हा कॅम्प असणार आहे। मैम, मुझे ये बताइए कि इस कैंप में किस तरह के लीगल एडवाइज़र होते हैं और किस तरह का उन लोगों का काम होता है, किस तरह से लोगों की सहायता करते हैं? एक्चुअली सर, ये लीगल कैम्प में ऐसा नहीं है कि बस एमिनेंट पर्सनालिटी आ रहे हैं, बोल रहे हैं और आपको सुनना है, नहीं।
हमारे यहाँ ये होता है कि जिसे भी लीगल एड की ज़रूरत है, कंसल्टेंसी की ज़रूरत है, तो हमारे अलग अलग पैनलिस्ट बैठते हैं। लाइक फैमिली हेड के अंदर जो फैमिली केसेस में एक्सपर्ट हैं, फैमिली लॉ में वो बैठते हैं, क्रिमिनल में जो क्रिमिनोलॉजी में एक्सपर्ट हैं वो रहते हैं, सिविल केसेस हो गए, 138 के चेक बाउंस केसेस हो गए, बाकी जो लीज पट्टे रजिस्ट्रेशन के केसेस हो गए, ऐसे डिफरेंट हेड्स के तहत डिफरेंट एमिनेंट एडवोकेट्स वहाँ बैठते हैं और वो फ्री कंसल्टेंसीज वहाँ पे प्रोवाइड करते हैं हर एक को इंडिविजुअली, एंड दैट ऑल्सो वी नेवर चार्ज एनीथिंग फ्रॉम देम। इस बार हमने एक और इनोवेटिव चीज़ इसमें ऐड की है, जैसे मैम ने भी बताया कि हमने एक बच्चों के लिए ड्राइंग कंपटीशन रखा है ताकि हम रूट से अवेयर करवाए लॉ के बारे में। बच्चे अगर सीखेंगे तो बड़े होके वो जागरूक नागरिक बनेंगे। हमारे ये इनिशिएटिव हम इस बार शुरू कर रहे हैं। काय सर तुम्ही लोकांना आव्हान कराल की त्यांनी या कॅम्पला आवर्जून यावं आणि त्यांना जे काही ज्यांच्या मनात जी भीती असते न्यायालयीन प्रक्रियेची ती कशी त्यांनी सोडवावी? पहिली गोष्ट तर माझ्याकडून सगळ्यांना नम्रपणे निवेदन आहे की तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या। याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला फायदा होतो की किती मोठा वकील असो या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अवेलेबल आहे। पूर्ण त्याच्या ज्या काही त्याचं ज्ञान असेल तो तुमच्यासमोर पूर्णपणे उघड करून ठेवतो आणि तुम्हाला पूर्णपणे कशी मदत होऊ शकते याच्या संदर्भात तो तुमच्या पाठीशी नेहमी उभा असतो। न्याय प्रक्रियेला दुसरा पॉईंट म्हणजे जोडून असणाऱ्या तुम्ही ज्या भीती बाळगता या बरेचसे लोक जसं पोहोचत नाही इथपर्यंत, त्या सगळ्या लोकांना इथे खूप मदत भेटते। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही सर्वात पहिले बेसिकपासून सगळ्या गोष्टी सांगण्याची सुरुवात करतो आणि शेवटपर्यंत तुमचा काय होईल, वेळ काय कसा लागेल हे पूर्ण खरं आणि सत्यपणे त्यांच्या लोकांसमोर आणून ठेवतो। मैम और एक बात ऐसे है कि अगर किसी को लीगल एडवाइस और आप एडवाइस दे दिया देने के बाद में अगर उनको वकीली सुविधा चाहिए रहती है तो किस तरह से आप प्रोवाइड करते हो? जी, वकीली सुविधा पूरी मिलती है। हमारे डेल्सा से डिस्ट्रिक्ट लीगल सर्विस एसोसिएशन से भी बात होती है। हम कभी भी ये नहीं करते कि जो अंडर प्रिविलेज हैं उनसे फ़ीस लें, नहीं। हमारे जो एसोसिएट्स हैं वो एमिनेंट तो हैं नॉलेज वाइज, लेकिन साथों साथ वो फ्री सर्विस देते हैं, कुछ भी चार्ज नहीं करते और वो दिल से करते हैं। ऐसे नहीं कि हमें कमाना है, हम कंसल्टेंसी फ्री दे के पीछे नहीं हटते हैं, उसका फॉलो अप लेते हैं। आगे उनको कोर्ट में जितनी मदद लगे केस लड़ने से लेकर केस के ख़त्म होने तक वो भी हम प्रोवाइड करते हैं। आणि गरजू लोकांना कशा प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेत आपण मदत करू शकतो आणि फुकटचा सल्ला देणं, त्या व्यतिरिक्त फुकटचा वकील देणं आणि त्या विषयाचं गांभीर्य कसं त्यांना लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न कसे सॉल्व करता येईल, सोडवता येईल याकडे पूर्ण यांचं दर महिन्याला असा कॅम्प असतो। कॅमेरा पर्सन अजित डोंगलसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर।